मराठा आरक्षणाबाबत निर्णय जाहीर होताच कोरेगावात शिवतीर्थावर मराठा समाज बांधवांकडून जल्लोष, जिलेबी वाटप करून साजरा केला आनंद। क्रांतियोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या 5व्या दिवशी राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या आणि आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला। याबाबतचे वृत्त जाहीर होताच कोरेगावात सकल मराठा समाज बांधवांनी एकत्रित येऊन शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे जल्लोष केला, जिलेबी वाटप करत आनंद साजरा केला। मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अधिकृत घोषणा झाल्यानंतर शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विजयाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या। सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पौष्टिक लाडू निर्मिती करणाऱ्या सिद्धिविनायक गृह उद्योग समूहाचे संस्थापक संतोष किसनराव बर्गे यांनी जिलेबी आणून वाटण्यास सुरुवात केली। या आनंद उत्सवामध्ये माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय बर्गे, श्रीरंग बर्गे, श्रीकांत बर्गे, नितीन बर्गे, नंदू बर्गे, अक्षय बर्गे, संभाजी बर्गे, रमेश बर्गे, दीपक बर्गे, नारायण बर्गे, उदय बर्गे, संभाजीराव बर्गे, अधिक बर्गे, ॲडव्होकेट राजेश चव्हाण, आरिफ शेख, प्रशांत रसाळ यांच्यासह समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। खटाव आणि मान तालुक्यातील 3 देवस्थानांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ब वर्ग दर्जा। ग्रामविकास विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय। खटाव आणि मान तालुक्यातील 3 तीर्थक्षेत्रांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ब वर्ग दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आहे। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी याबाबतची माहिती मंगळवारी सकाळी 10 वाजता दिली। युवा नेते विक्रमशील कदम यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दिनांक 27 जुलै रोजी मंत्री गोरे हे पुसे सावळी येथे अभिचिंतन कार्यक्रमासाठी आले होते। या कार्यक्रमात राजाचे कुर्ले तालुका खटाव येथील श्री क्षेत्र गिरिजाशंकर देवस्थानला तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती। तसेच याविषयी विशेष पाठपुरावा केला होता। मंत्री गोरे यांनी आपल्या विभागाला याबाबत स्पष्ट निर्देश दिले होते। त्यानुसार सातारा जिल्ह्यातून राजाचे कुर्ले येथील श्री क्षेत्र गिरिजाशंकर देवस्थान, जांभुळणी तालुका मान येथील श्री भुजलिंग देवस्थान आणि खटाव तालुक्यातील येलमरवाडी येथील श्री भैरवनाथ देवस्थान यांचे प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आले होते। दिनांक 28 ऑगस्ट रोजी झालेल्या राज्य निकष समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा आणि विचारविनिमय होऊन 3 तीर्थक्षेत्रांना ग्रामीण तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा प्रदान करण्यात आला आहे। ग्रामविकास विभागाने शासन निर्णय जाहीर केल्यानंतर खटाव आणि मान तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे। खटाव आणि मान तालुक्यातील जनतेने मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह धैर्यशील कदम यांचे विशेष अभिनंदन केले आहे। ग्रामविकास विभागाचे कार्यक्षम अधिकारी सागर मनोरे यांच्या स्वाक्षरीने शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद केले आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली सातारा जिल्ह्यातील विकास कामांची आढावा बैठक, दिले स्पष्ट निर्देश। सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी ठोस पावले टाकली जात असून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी निश्चितच सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या पालकमंत्री कार्यालयातील बैठक सभागृहात मंगळवारी दुपारी 3 वाजता मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विकास आढावा बैठक झाली। त्यावेळी ते बोलत होते। जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। या सर्वांच्या सहकार्याने आपल्या जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच एक नवा वेग मिळेल अशी खात्री असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। बैठकीत सिंचन प्रकल्प, पर्यटन विकास आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांवर सखोल चर्चा केली आणि सर्व विभागांना ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। शेतकरी बांधवांच्या पाण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे। निवकवणे, चिटेघर, बीबी उपसा सिंचन योजनेचे काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत। या योजनेमुळे दोन्ही बाजूंच्या 100 मीटरपर्यंतच्या शेतजमिनीला पाणी मिळेल। या कामाचे सर्वेक्षण येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे। त्याप्रमाणे केरा, मंदुरे,
भागाला तारळी पॅटर्ननुसार पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही मंत्री देसाई यांनी यावेळी दिल्या. पाऊस थांबताच 50 मीटर हेडपर्यंतचे आणि त्यानंतर उर्वरित 50 मीटर हेडचे सर्वेक्षण पूर्ण करून या कामांचे प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर केले जातील याची दक्षता घेण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले. सातारा जिल्ह्याला पर्यटनात एक वेगळी ओळख मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सह्याद्री व्याघ्र राखीव वनक्षेत्रातील रासाटी, हेळवाक आणि मेळेघर येथील पर्यटन विकासाची कामे संथ गतीने सुरू असल्यामुळे मंत्री देसाई यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांनी ही कामे मे 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. महाराष्ट्राचे लाडके नाट्यसम्राट स्वरराज छोटा गंधर्व यांच्या तैलचित्राचे भाडळे ग्रामपंचायत कार्यालयात अनावरण. संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके नाट्यसम्राट आणि एकेकाळी नाट्य क्षेत्रामध्ये मोठा दबदबा असणारे व्यक्तिमत्व स्वरराज छोटा गंधर्व यांच्या जन्मगावी आणि जन्मठिकाणी भाडळे तालुका कोरेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. मंगळवारी सकाळी 11 वाजता झालेल्या कार्यक्रमात अरविंद तारळकर आणि माजी सरपंच अनिरुद्ध तावरे यांच्या सहकार्याने ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. भाडळे खोऱ्यातील ज्येष्ठ नेते आणि संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे माजी अध्यक्ष विजयराव घोरपडे, माजी सरपंच सुनील घोरपडे, माजी उपसरपंच गजानन काजळे, विकास सोसायटीचे चेअरमन हनुमंत जाधव, अमृत नाळे, आनंदराव घोरपडे व अमृत मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. हे तैलचित्र वसंत बापूराव गोरे व विजय विठ्ठल गोरे यांनी साकारले असून त्यांनी ते भाडळे ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली आहे. यावेळी देवांग कोष्टी समाज बांधव मोहन ताटपुजे, प्रकाश बावकर, राजेंद्र ताटपुजे, विजय तारळकर, प्रकाश तारळकर, अशोक तावरे, माजी सरपंच धनंजय तारळकर, समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण तावरे, उपाध्यक्ष घनश्याम बावकर, सचिव ओमकार तावरे, खजिनदार तुषार भंडारे, विश्वस्त गजानन तारळकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या मुंबईतील चाकरमान्यांना कोकणातून परत मुंबईला नेण्यासाठी सातारा विभागातून 205 बसेस रवाना. ग्रामीण भागातील वेळापत्रक होणार विस्कळीत. कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या मुंबईतील चाकरमान्यांना कोकणातून परत मुंबईला नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाकडून 205 बसेस मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून रत्नागिरी जिल्ह्याकडे रवाना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यासाठी 20 चालक कम वाहक देखील पाठवण्यात आले आहेत. महामंडळाच्या सातारा विभागीय कार्यालयातून सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सातारा विभागातून एकूण 205 बसेस रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, लांजा, राजापूर आणि मंडणगड आगारामध्ये पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सातारा आगारातून 24, कराड आगारातून 25, कोरेगाव आगारातून 16, फलटण आगारातून 26, वाई आगारातून 22, पाटण आगारातून 17, दहिवडी आगारातून 16, महाबळेश्वर आगारातून 10, मेढा आगारातून 22, पारगाव खंडाळा आगारातून 11 आणि वडूज आगारातून 16 बसेस पाठवण्यात आलेल्या आहेत. सर्व बसेस या सायंकाळी 7 वाजेपर्यंत नेमलेल्या आगारात पोहोचणार आहेत. त्याचबरोबर रायगड विभागासाठी 20 चालक कम वाहक पाठवण्यात आले आहेत. विभाग नियंत्रक विकास माने यांनी दिलेल्या आदेशानुसार या बसेस पाठवण्यात आलेल्या असून त्या चाकरमान्यांना घेऊन कोकणातून मुंबईला जाणार आहेत आणि मुंबई येथून परत आपापल्या आगारात परतणार आहेत. त्यासाठी 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागणार आहे. एकूण 665 पैकी 205 बसेस कोकणात गेल्याने सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक मुक्कामी मार्गावरील बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बुधवारी सकाळी शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे, हे मात्र निश्चित.